नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी ज्ञानेश्वर मुळे आणि आपण पाहत आहात पल्स करिअर काउन्सिलिंग. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गव्हर्नमेंट MBBSसाठी जो SML आहे तो किती असला पाहिजे प्रत्येक कॅटेगरीसाठी. सोबतच आपण लास्ट 3 इयरचा जो SML आहे त्याचं कंपॅरिझन करणार आहोत, जेणेकरून आपल्याला क्लिअर अंडरस्टँडिंग येईल की SML जो आहे तो कशा प्रकारे व्हॅरी करत गेलेला आहे लास्ट 3 इयरमध्ये. फर्स्ट ऑफ ऑल आपण सुरू करूयात ओपन कॅटेगरीपासून. ओपन कॅटेगरीचा जर विचार केलात तर हे जे कट ऑफ आहेत ते थर्ड राऊंडचे आहेत, त्याला आपण मॉक राऊंड पण म्हणतो. इथं पाहू शकते. ओपन कॅटेगरीचा जर विचार केला तर हे आहे जनरल मेल कॅन्डिडेट आहेत. वुमनची जी सीट असतात रिझर्व हा त्याच्यासाठी यूज केलेला आहे. हा जनरलचा कट ऑफ आहे ओपनसाठी. इयर जर पाहिला ते 2023चा आहे. हा जो पहिला नंबर आहे तो SML आहे. हा जो आहे तो ऑल इंडिया रँक आहे. हा मार्क्स आहेत तुमचे. सेम हे इथं पण तुम्ही इथं पाहू शकता, तो स्टेट रँक आहे ज्याला आपण SML म्हणतो. हा ऑल इंडिया रँक आहे आणि तुमचा नीटचा स्कोर आहे. लास्ट 3 इयरचा जो आहे तो आपण 2023, 24 आणि 25चा जे आहे ते आपण SML पाहणार आहोत. जेणेकरून आपल्याला एक आयडिया येईल की आपल्या कशा प्रकारे जे आहेत ते सीट MBBSमध्ये गव्हर्नमेंटला वाढत गेलेले आहेत. ओपन कॅटेगरीचा जनरलचा जर विचार केला तर SML जो होता तो 2023मध्ये तो 3178वर जे आहे सिलेक्शन झालेलं होतं. आणि जर आपण फिमेलमध्ये पाहिलं तर अराऊंड 3228 इतक्या ऑल इंडिया SMLवरती जे आहे ते महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट MBBSला जे आहे ते सिलेक्शन झालं होतं. ऑल इंडिया रँकचा जर विचार केला तर अराऊंड 39,000 इतक्या ऑल इंडिया रँकवरती जे आहे ते 2023ला ओपन कॅटेगरीचा जनरलचा जो कट ऑफ होता तो लागलेला होता. आणि फिमेलमध्ये जर विचार केला तर 39,735 ऑल इंडिया रँकवरती जे आहे त्यांचं सिलेक्शन झालेलं होतं. 2024चा जर विचार केला तर 2024मध्ये जे आहे तर 3,641 या SMLवरती जे आहे ते सिलेक्शन झालेलं आहे जनरलमध्ये, ओपन जनरलमध्ये. आणि जर ऑल इंडिया रँकचा विचार केला तर आपण तर 43,409 या ऑल इंडिया रँकवरती जे आहे ते सिलेक्शन झालेलं आहे. ते जर आपण ह्याच्यामध्ये पाहिलं अराऊंड म्हणजे जनरल वुमनमध्ये तर 35,000च्या जवळपास जे आहे तुमचं सिलेक्शन इथं पाहायला भेटते. 35,000 तर 3,568च्या अराऊंड. ऑल इंडिया रँक जर पाहिला तर अराऊंड 42,000च्या आत जे आहे ते सिलेक्शन तुम्हाला 2024ला झालेलं पाहायला मिळेल. ओके. 2025चा जर विचार केला तर तुमचा ऑल इंडिया रँकवरचं जर सिलेक्शन जर पाहिलं तर अराऊंड 3,824ला जनरलमध्ये सिलेक्शन झालं होतं. ओके. आणि जर तुमचा हे जर पाहिलं तर ऑल इंडिया रँक जर पाहिलं तर अराऊंड 47,550 ऑल इंडिया रँकवरती जे ते सिलेक्शन झालं होतं. फिमेलमध्ये जर पाहिलं ओपनच्या तर 3,848 जवळपास सेमच जो आहे तो लागलेला आहे लास्ट इयरला. आणि 47,806 या ऑल इंडिया रँकवरती जे ते लास्ट इयर सिलेक्शन झालेलं आहे. नीटच्या स्कोअरचा जर विचार केला तर आपण सेम स्कोअरवरती जे सिलेक्शन झालेलं आहे फिमेलमध्ये, मेल आणि फिमेल दोन्हीमध्ये ओपन कॅटेगरीसाठी. जर SC कॅटेगरीचा विचार केला तर आपण तर SC कॅटेगरीमध्ये जे आहे तर तुमचा SML जो आहे तो अराऊंड 10,404 या SMLवरती 2023मध्ये जे आहे ते MBBSला सिलेक्शन झालेलं होतं. फिमेलचा जर विचार केला तर आहे 10,200वरती जे सिलेक्शन झालेलं होतं SCमध्ये. ऑल इंडिया रँक जो आहे तो 1,28,000 इतक्यावर सिलेक्शन झालं होतं. सोबतच जर फिमेलमध्ये बघितला 2023 तर 1,25,491 या ऑल इंडिया रँकवरती जे आहे तिथं सिलेक्शन झालं तुम्हाला पाहायला भेटेल. 24चा जर विचार केला तर 24मध्ये जे आहेत ते 13,674 या ऑल इंडिया रँकवरती जे आहे तिथं या SMLवरती जे आहे ते सिलेक्शन झालेलं आहे फिमेलमध्ये SCमध्ये 2024ला. सोबतच जर आपण मेलमध्ये झालं फिमेलचा जर विचार केला तर अराऊंड 13,508 या ऑल इंडिया रँकवरती आहे ते सिलेक्शन झालेलं आहे. तर 25चा जर विचार केला तर आपण 25मध्ये जे आहे 13,105 या SMLवरती जे आहे ते सिलेक्शन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि जर वुमनमध्ये जर पाहिला तर ते आहे 12,522 अराऊंड 900चा जो डिफरन्स आहे, 900 किंवा 1,000चा जो डिफरन्स आहे तो आपल्या इथं पाहायला भेटतो. ऑल इंडिया रँकचा जर विचार केला तर अराऊंड 1,60,891 या ऑल इंडिया रँकवरती जे आहे SCमध्ये जनरलचं सिलेक्शन झालेलं आहे. SC जनरलमध्ये. SC वुमेन्समध्ये जर विचार केला तर अराऊंड 1,52,000 इतक्या ऑल इंडिया रँकवरती जे आहे ते सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळते. नीटच्या स्कोअरचा जर विचार केला तर 427, 431 हा स्कोअरवरती सिलेक्शन झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. ST कॅटेगरीचा जर विचार केला तर आपण तर ST कॅटेगरीमध्ये जे आहे ते सिलेक्शन जे आहे ते आपण पाहू शकतो तिथं 2023मध्ये जर पाहिलं तर अराऊंड 20,205 हा स्टेट रँकवरती जे आहे ते इथं सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळतं आहे.
ऑल इंडिया रँकचा जर विचार केला तर अराऊंड 3,12,902 या ऑल इंडिया रँकवरती जे आहे ते एस टी कॅटेगरीमध्ये सिलेक्शन झालेलं होतं. फिमेलचा जर विचार केला तर आपण अराऊंड 20,010 या ऑल इंडिया स्टेट रँकवरती जे आहे इथं सिलेक्शन पाहायला मिळते आपल्याला. आणि जर आपण ह्याचा विचार केला तर ऑल इंडिया रँकचा तर अराऊंड 3,08,626 या ऑल इंडिया रँकवरती जे आहे तिथं आपल्याला सिलेक्शन पाहायला भेटते. 2024मध्ये जर एस टीचा जर विचार केला तर आपण 25,304 या SML वरती जे आहे तिथं सिलेक्शन झालेलं आहे. इथं थोडंसं आय थिंक चूक झालेली आहे ह्याच्यामध्ये, थोडं समजून घ्या, मे बी ती करेक्शन करून घेऊयात आपण नंतर. ओके, जर 25चा जर विचार केला तर आपण 25मध्ये SMLचा विचार केला तर तुमचा SML जो आहे तो अराऊंड 24,735 या SMLवरती जे आहे ते एस टीचं सिलेक्शन झालेलं आहे. एस टी फिमेलचा जर विचार केला तर अराऊंड आपण 24,486 SMLवरती जे आहे ते सिलेक्शन झालेलं आहे. ऑल इंडिया रँकचा जर विचार केला तर 3,43,334 मेलसाठी आणि 3,38,886 या ऑल इंडिया रँकवरती सिलेक्शन आपल्याला 2025मध्ये जे आहे ते एस टी कॅटेगरीसाठी पाहायला मिळते. ओके, विजे कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर विजे कॅटेगरीमध्ये जर SML आहे 2023मध्ये तो आहे 6,992 आणि फिमेलचा जर विचार केला तर अराऊंड 7,109 जे आहे ते सिलेक्शन झालेलं आहे. ते जर आपण 2024मध्ये विचार केला तर 2024मध्ये जे आहे तर विजे कॅटेगरीसाठी जो आहे तो SML जो आहे तो 7,612वर राहिलेला आहे जनरलसाठी. आणि फिमेलसाठी जर पाहिला तर 8,803वरती जे आहे तुमचा SML इथं राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. 2025चा जर SML पाहिला तर आपल्याला तर अराऊंड 5,964 या SMLवरती जे आहे एस टी विजे कॅटेगरीमध्ये जे आहे ते सिलेक्शन झालेलं आपल्याला पाहायला मिळते. आणि फिमेलमध्ये जर पाहिलं तर अराऊंड 7,642 या ऑल स्टेट रँकवरती जे हे सिलेक्शन जे आहे ते फिमेल विजेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर ऑल इंडिया रँकचा जर विचार केला तर अराऊंड 71,534 वर जे आहे ते सिलेक्शन झालेलं आहे लास्ट इयर. आणि जर फिमेलमध्ये पाहिलं तर अराऊंड 90,519 या ऑल इंडिया रँकवरती जे आहे तिथं सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळतं विजे कॅटेगरीमध्ये. नेक्स्ट आहे आपण NTB कॅटेगरीसाठी जो आहे तो कट ऑफ काय राहिला होता लास्ट 3 इयरचा त्याचं कंपॅरिझन करून पाहणार आहोत आपण. तुम्ही तर पाहू शकता 2023चा जर विचार केला NTB कॅटेगरीसाठी तर 908 या स्टेट रँकवरती जे आहे ते सिलेक्शन झालेलं भेटते. ऑल इंडिया रँक जो आहे तो अराऊंड 1,09,836 या ऑल इंडिया रँकवरचं सिलेक्शन पाहायला मिळते आपल्याला. ते जर आपण NTमध्ये जर पाहिलात NTBमध्ये अराऊंड 8,955 स्टेट रँक आहे आणि 1,07,400 हा तुमचा ऑल इंडिया रँक आहे. स्टेट रँक आणि ऑल इंडिया रँकवरती 2023मध्ये जे आहेत NTB वुमनचं जे सिलेक्शन झालेलं आहे राऊंड 3साठी. आपण 24मध्ये जर ते जर पाहिलं तर अराऊंड 9,192 या स्टेट रँकवरती जे आहे ते सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळतं जनरलमध्ये. अराऊंड फक्त आपल्याला 180च्या जवळपास जे आहे ते खाली आलेला दिसतो कट ऑफ आपल्याला गव्हर्नमेंटमध्ये विजेचा, सॉरी NTBचा. आणि वुमनमध्ये जर पाहिला तर वुमनमध्ये चांगला जो कट ऑफ आहे तो खाली आलेला दिसतो आपल्याला. ओके, तर इथं 10,309 जे आहे ते तुमचं सिलेक्शन इथं आपल्याला पाहायला मिळते. ऑल इंडिया रँकचा विचार करायचा 2024मध्ये तर इथं 1,03,17 आणि इथं 1,12,449 ऑल इंडिया रँकवर जे आहे ते NTBचं सिलेक्शन झालेलं आहे 24मध्ये. तर 25चा जर विचार केला तर 25मध्ये SML जो आहे तो अराऊंड 8,258 या SMLवरती जे आहे तुम्हाला सिलेक्शन पाहायला भेटते. जर इथं तुम्ही वुमनचा जर पाहिला NTBचा तो अराऊंड 10,769 इतका खाली जो आहे तो इथं आलेला पाहायला मिळतो आपल्याला. NTBमध्ये जर ऑल इंडिया रँकचा जर विचार केला तर आपण 98,000ला जे आहे ते गव्हर्नमेंटची सीट क्लोज झाली होती 2025मध्ये. आणि ते जर आहे तर फिमेलसाठी जर विचार केला तर फिमेल कॅन्डिडेटसाठी जो आहे तो अराऊंड 1,28,757 या ऑल इंडिया रँकवरती जे आहे तर इथं सीट क्लोज झाली होती. NTC कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर अराऊंड 2023मध्ये जे आहे ते 4,269 या स्टेट रँकवरती इथं सीट क्लोज झालेली होती. ऑल इंडिया रँक जो आहे तो 52,142वरती क्लोज झालेली आहे. वुमनचा विचार केला तर आपण वुमन कॅन्डिडेटसाठी अराऊंड 4,366 स्टेट रँकवरती जे आहे तिथं कॉलेज क्लोज झालेलं आहे. आणि जर ऑल इंडिया रँकचा विचार केला तर अराऊंड 53,184 वर जे आहे ते सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळते 2023चा जर विचार केला तर आपण. ओके, जर आपण 2024मध्ये विचार केला तर अराऊंड
5,614 या स्टेट रँकवरती जे आपल्याला NT2 या कॅटेगरीमध्ये जे आहे ते आपल्याला सिलेक्शन पाहायला मिळते. ते जर फिमेलमध्ये जर पाहिलं 2024मध्ये अराऊंड 5,517 या स्टेट रँकवरती इथं सिलेक्शन पाहायला मिळते. ऑल इंडिया रँकवरती जर विचार केला तर 64,385 जनरलसाठी आणि फिमेलचा जर विचार केला तर आपण 63,394 या स्टेट ऑल इंडिया रँकवरती जे आहे ते आपल्याला इथं सिलेक्शन झालेलं पाहायला मिळते. ओके, 2025चा जर विचार केला तर आपण 2025मध्ये जे आहे तो स्टेट रँक इथं तुम्हाला खाली कमी झालेला पाहायला मिळतो. इथं जर पाहिला 2024मध्ये NTCसाठी जर आहे तो अराऊंड 5,614वर झाला होता, पण इथं जे आहे तर 4,111 वरती जे आहे ते आपलं सिलेक्शन पाहायला भेटते NTC कॅटेगरीमध्ये. NTCचा जर आपण फिमेलचा कट ऑफ पाहिला 2025चा स्टेट रँकनुसार तर ते अराऊंड 4,622 इतका आहे. 4,622च्या जे आत आहे ते सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळते इथं. ऑल इंडिया रँकचा जर विचार केला तर आपण तर इथं अराऊंड 50,602 जनरलसाठीचा होता आणि जो इथं जे आहे तो 56,448 असा इथं राहिलेला आपल्याला पाहायला मिळते. आता NTT कॅटेगरीसाठी जे आहे ते आपण कट ऑफ पाहणार आहोत लास्ट 3 इयर्सचे SML. NT3 कॅटेगरीचा जर विचार केला तर अराऊंड 2023मध्ये जे आहे ते 3,438 या स्टेट रँकवरती जे सिलेक्शन झालं होतं. फिमेलमध्ये जर पाहिलं तर अराऊंड तर 3,705 या स्टेट रँकवरती जे आहे तिथं आपल्याला सिलेक्शन पाहायला मिळते. ओके, 2024चा जर विचार केला तर आपण तर 2024मध्ये जे आहे ते अराऊंड 3,882 वरती जे आहे ते आपल्याला इथं सिलेक्शन पाहायला भेटते. आणि 24मध्ये जर फिमेलमध्ये जर पाहिलं NTTचा 24मध्ये अराऊंड 5,142 वरती जे आहे ते आपल्याला इथं सिलेक्शन पाहायला भेटते. आणि 25चा जर विचार केला 2025मध्ये जर NTD कॅटेगरीचा जर आपण विचार केला स्टेट रँकचा तर अराऊंड 4,109 या स्टेट रँकवरती जे आहे ते आपल्या इथे सिलेक्शन झालेलं पाहायला भेटते. सोबत जर आपण फिमेलचा जर पाहिला तर अराऊंड 4,024 वरती जे आहे ते आपल्याला इथं सिलेक्शन पाहायला मिळतं. ऑल इंडिया रँक जो आहे तिथं अराऊंड 50,762 आहे जनरलसाठी आणि फिमेलसाठी जर विचार केला तर अराऊंड 49,660 व सिलेक्शन जे आहे ते आपल्या इथं पाहायला मिळतं. हेल एरियाचा जर विचार केला तर आपण NTTचा तर अराऊंड इथं 2023मध्ये जे आहे अराऊंड 1,405 वर जे आहे 1,405 वर जे आहे तिथं सिलेक्शन पाहायला मिळतं. ते जर आपण 2024मध्ये पाहिलं तर तो खूप खाली आलेला पाहायला मिळतो ड्रास्टिकली 3,691 स्टेट रँकवरती जे आहे ते आपल्याला सिलेक्शन इथं पाहायला मिळतं. OBC कॅटेगरीचा जर विचार केला तर OBCमध्ये जे आहे ते स्टेट रँक 2023चा जर विचार केला तर अराऊंड 3,446 या ऑल स्टेट रँकवरती जे आहे ते OBCमध्ये जे आहे ते सिलेक्शन झालं होतं 2023मध्ये. 2023मध्ये फिमेलचा आपण जर विचार केला तर आपण OBC कॅटेगरीमध्ये अराऊंड 3,449 एकदम क्लोज फाईट होती इथं आपण पाहू शकता. 3,449 वर जे आहे तिथं आपल्याला सिलेक्शन पाहायला मिळते OBCमध्ये. 2024चा जर विचार केला तर आपण 2024मध्ये जर OBCचा विचार केला तर अराऊंड 3,761 या स्टेट रँकवरती जे आहे ते आपल्या इथं सिलेक्शन पाहायला भेटते. तर आपण ते जर फिमेलमध्ये जर पाहिला 2024मध्ये तर 3,832 या स्टेट रँकवरती जे आहे ते आपल्याला इथं क्लोज झालेलं जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. 2025चा जर विचार केला तर आपण तर 2025मध्ये जे आहे ते अराऊंड 3,871 या स्टेट रँकवरती जे आहे तिथं सिलेक्शन झालेलं आहे गव्हर्नमेंट MBBSसाठी OBC कॅटेगरीमध्ये. तर आपण OBC कॅटेगरीमध्ये जर फिमेलचा विचार केला 2025मध्ये अराऊंड 3,901 वरती जे आहे आता आपल्या इथं सिलेक्शन पाहायला मिळते. ऑल इंडिया रँकचा विचार केला तर 48,102 हा जनरलसाठी होता 2024-25मध्ये OBCसाठी. आणि जर हे जर पाहिलं फिमेलमध्ये जर पाहिलं तर 48,407 जो आहे तो फिमेल OBCचा तो आहे तो कट ऑफ होता. AWS कॅटेगरीसाठी ज्या आपण SMLचा हे करूयात पाहूयात. 2023मध्ये जे AWS कॅटेगरीचा जे SML होता गव्हर्नमेंट MBBSसाठीचा अराऊंड 3,182 इतका होता. फिमेलचा जर विचार केला तर आपण अराऊंड 3,202 SMLवरती जे आहे ते सिलेक्शन आपल्या इथं पाहायला मिळतं. 2024चा जर विचार केला तर 2024मध्ये जे आहे ते AWS कॅटेगरीसाठी आहे ते 6,247 इतका जो आहे तो खाली आपल्याला कट ऑफ आलेला पाहायला मिळतो स्टेट रँक. अराऊंड डबल जो आहे तो SML जो आहे तिथं खाली आलेला पाहायला येईल आपल्या AWS कॅटेगरीमध्ये. जर फिमेलचा जर विचार केला तर अराऊंड 6,190
इतक्या SMLवरती जे आहे ते आपल्याला अलॉटमेंट झालेलं पाहायला मिळेल. 2025चा जर विचार केला तर अगेन इथं थोडंसं कमी कट ऑफ हे जो आहे तो हे कट ऑफ जो आहे तो कमी दिसतोय आपल्याला, जास्त दिसतो. जर तुम्ही जर पाहिला तर OBCसाठी जर EWसाठी जर पाहिला तर 2025मध्ये तर 5748 स्टेट रँकवरती जे आहे तिथं आपल्याला सिलेक्शन पाहायला मिळतं. आणि इथं जर पाहिलं तर अराऊंड फिमेलमध्ये जर पाहिला EWHच्या तर अराऊंड 5709 या स्टेट रँकवरती जे आहे ते आपल्याला सिलेक्शन इथं पाहायला मिळतं. ऑल इंडिया रँकचा जर विचार केला तर इथं 69,409 आणि 68,799 असं आपल्याला इथं पाहायला मिळेल. SCBC कॅटेगरी जी आहे ती अराऊंड 2023मध्ये एक्झिस्ट करत नसल्यामुळे त्याचा कट ऑफ आपल्याकडे अवेलेबल नाही आहे. आपण 24मध्ये SCBCचा विचार केला तर अराऊंड 4,162 वरती जे आहे ते आपल्याला सिलेक्शन पाहायला मिळते. आणि वुमन्समध्ये जर पाहिला तर 4,766 या स्टेट रँकवरती जे आहे ते आपल्या इथं सिलेक्शन पाहायला मिळते. जर आपण 2025मध्ये पाहिलं तर अराऊंड 4,000वरती जे आहे ते स्टेट रँकवरती जे आहे तिथं SCBC कॅटेगरीमध्ये जे आहे ते जनरलचं सिलेक्शन झालं होतं. फिमेलचा जर विचार केला आपण SCBC कॅटेगरीसाठी अराऊंड 4,574 इतक्या स्टेट रँकवरती जे आहे तिथं आपल्याला सिलेक्शन पाहायला मिळतं. इथून पुढल्या व्हिडिओमध्ये जे आहे ते आपण प्रायव्हेट MBBSसाठी जे आहे ते रिक्वायर्ड SML काय असेल त्याबद्दल डिस्कस करणार आहोत. सोबतच आपण कॅटेगरीनुसार जे आहे ते प्रत्येक कॉलेजची फीस काय असणार आहे ते पण डिस्कस करणार आहोत. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी जे आहे ते व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून असे अपडेटेड इन्फॉर्मेशन जे आहे तुमच्यापर्यंत रेग्युलरली पोहोचत राहील.